Zee 24 तास एक पाऊल पुढे. ला आलेला आयपॉड, आयट्यून्स, 2006 ला मॅकबुक प्रो, 2007 ला आयफोन 3G आणि 3GS, 2008 मॅकबुक एअर, 2010 आयपॅड आणि 2011 ला क्रांती केली ती आयफोन 4 आणि आयफोन 4S. मात्र सर्वांची उत्सुकता ताणली होती ती आयफोन 5 आणि 2012 ला स्टीव्हचं ते स्वप्नही सत्यात उतरलं, पण ते स्टीव्ह विनाच. आज एक देश असा नाही की ज्या देशातील तरुणाईचे, निर्मितीवंतांचे डोळे स्टीव्ह जॉब्स याच्या निधनानं ओले झाले नसतील. इतकं विलक्षण गारुड स्टीव्हनं जगावर केलं होतं. एरवी बहुधा सिनेमा कलावंत, गायक किंवा खेळाडू आदींच्या वाट्याला येणारी लोकप्रियता स्टीव्हला मिळाली होती आणि अनेक देशातल्या तरुणांनाच नव्हे तर क्रियाशील मनांना स्टीव्हनं बांधून ठेवलं होतं. मानवी संस्कृतीच्या इतिहासात हे भाग्य फार थोड्यांना लाभलं. स्टीव्ह जॉब्स हा अशातलाच एक होता. अमेरिकेच्या उद्यमशीलतेनं जगाला अनेक वरिष्ठ उद्योगपती दिले आणि त्यातल्या कित्येकांची संपत्ती ही अनेक देशांच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे. पण स्टीव्ह विषयी जगभर असलेलं प्रेम आणि कुतूहल, आदर इतरांच्या वाट्याला आला नाही. याचं कारण तो केवळ उद्योगपती नव्हता, केवळ तंत्रज्ञ नव्हता आणि केवळ उत्तम विक्री कला हेच त्याचं मोठेपण नव्हतं. पण या सगळ्याच्या वर त्याचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. जग बदलू पाहणारी प्रतिभा, त्याला साथ देणारी वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रतिमा आणि या दोन गुणांच्या सहवासात सहसा न रमणारी अथक प्रयत्नशीलता हे स्टीव्ह याचं वैशिष्ट्य होतं. कोणतीही पार्श्वभूमी नाही, महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण आणि हातात फक्त स्वप्न, ते सुद्धा स्वप्नवत वाटावं असंच. पण स्टीव्हनं ते वास्तवात आणलं. आज वयाच्या फक्त 35शीत असणारी ऍपल जगातली सर्वाधिक उलाढाल असलेली कंपनी बनली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि त्यातही इंटरनेट यांचा जन्म अलीकडचा. इंटरनेट तर आता कुठे वयाच्या 20शीत आहे. गेल्या 2 दशकात या क्षेत्रात उदंड कंपन्या आल्या आणि विरघळून गेल्या. काही वाढल्या, जगभर पोहोचल्या, अनेकांनी डोळे विस्फारणारा फायदा कमवला. पण म्हणून त्यांच्या जनकांना स्टीव्हला जितकी लोकप्रियता मिळाली तितकी मिळाली नाही. याचं कारण स्टीव्हचा विचार करण्याची पद्धत. आपल्या उत्पादनांनी विक्री करावी आणि गडगंज फायदा मिळवून आपल्याला आणि समभागधारकांना श्रीमंत करावं इतका मर्यादित उद्देश त्याचा कधीच नव्हता. पण आपण असं काही तयार करावं त्यामुळे जगच बदलून जाईल ही मनीषा मात्र त्याच्या मनात सतत होती. त्याची सगळी उत्पादनं याचीच साक्ष देतात. जेव्हा संगणक बाल्यावस्थेत होता तेव्हा स्टीव्हनं संगणकाला जोडणारा आणि अधिक कार्यक्षम करणारा माऊस जन्माला घातला. संगणकाला गायला लावलं. मुलांसाठीच्या चित्रात जीव ओतून त्यांना खेळायला लावलं आणि खेळणाऱ्यांना बागडायला लावलं. कल्पनेच्या अमूर्त आणि अंधाऱ्या जगात त्याला नवनवीन स्वप्न दिसायची आणि ती प्रत्यक्षात आणायची कार्यकुशलता त्याच्यामध्ये होती. जेव्हा त्याच्या प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स नवीन विंडोज प्रणाली तयार करून संगणक क्षेत्रावर हुकूमत गाजवत होता तेव्हा स्टीव्हनं आपला मॅकिंटोश जन्माला घातला. पण या दोघातील फरक असा की बिल गेट्सचं विंडोज हे जनसामान्यांचं उत्पादन होतं तर मॅक हा अभिजनांचा लाडका होता. आपलं हे अभिजनपण स्टीव्हनं जन्मभर मिरवलं. त्याचं प्रत्येक उत्पादन त्याची साक्ष आहे. आपल्याला जवळची उपमा द्यायची झाली तर असं म्हणता येईल की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य उत्पादनं ही प्रीमियर पद्मिनी किंवा अँबॅसेडर मोटारीसारखी होती. कोणत्याही अवस्थेत काम करतात आणि रस्त्यावरील कोणत्याही गॅरेजमध्ये दुरुस्त होतात. ऍपलचं तसं नाही. ही ऍपल उत्पादनं मर्सिडीज किंवा BMW सारखी होती. ती फक्त आणि फक्त ऍपलच्याच आयट्यून या प्रणालीवर चालतात आणि अन्य कोणत्याही मार्गानं त्यात फेरफार करता येत नाही. या स्वतःच्या बौद्धिक संपदेवर त्याचा विश्वास होता आणि त्यामुळे प्रसंगी त्याची गर्विष्ठ अशी ही संभावना झाली. पण जग आपल्याच मागे येईल असा ठाम विश्वास त्याला होता. त्यामुळे मी विचार करू शकतो म्हणून मी मॅक वापरतो अशी आगाऊ वाटेल अशी जाहिरात करायलाही तो कचरला नाही. त्याच्या आयपॉड आणि आयपॅड उत्पादनांनी तर क्रांती केली. वास्तविक आयपॉड जन्माला यायच्या आधी संगीत संगणकात साठवून ठेवण्याची नवी पद्धती विकसित झाली होती. पण स्टीव्हनं तिचा असा काही विलक्षण वापर केला आणि आयपॉड तयार केले की सारं जगच अवाक झालं.
5-10 संगणकात मावणार नाही एवढं संगीत आणि सिनेमा आज मूठभर आयपॉडमध्ये ठेवता येतो. स्टीव्ह तेवढ्या थांबला नाही. पुढे जाऊन त्याने फोन, संगणक आणि आयपॉड हे एकत्र आणून आयपॅड तयार केले. ही क्रांती होती आणि ती कमी म्हणून की काय त्यानं आपला स्वतःचा आयफोन विकसित केला. त्याचाच नवा अवतार बाजारात येऊन 2 दिवसही व्हायच्या आत स्टीव्हला हे जग सोडून जावं लागलं. गेलं दशकभर तो स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी लढत होता. आपल्या प्रतिस्पर्ध्याप्रमाणे स्टीव्हनं या कर्करोगालाही झुंजवलं आणि मरणाला मांडीवर घेऊन नवनव्या उत्पादनांची आपली स्वप्न तो रंगवतच राहिला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.